अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। तिथे पुढाकार घेत होता, मुख्यमंत्री तिथे उपस्थित होते। निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आणखी काही आपल्याला वेगळे कार्यक्रम नायगावच्या संदर्भात नायगावला जे आहे आज ते तुमचं म्हणणं बरोबर आहे। ते स्वतः मुख्यमंत्री आले आणि त्याच्याबरोबर 7-8 मंत्री सुद्धा आले। सातारा जिल्ह्यातील 4 मंत्री आहेत ते सुद्धा आले। विधानसभेचे सभापती आले आणि फार मोठ्या प्रमाणावर जे आहेत फुलेप्रेमी सगळे आले होते आणि त्यांनी हा सगळा आढावा घेतला। आणि तिथे आपण जी मागणी केलेली आहे की मुलींसाठी जे आहे संरक्षण प्रबोधिनी काढायचे आहे 200 मुलींसाठी, त्याच्यासाठी पैसे वगैरे मंजूर झालेले आहेत, जवळजवळ काहीतरी 180 कोटी रुपये। परंतु जागा नाही, जमीन नाही, 10 एकर जमीन पाहिजे। त्यांनी तिथल्या तिथे ऑर्डर दिला की ताबडतोब या जमीन अधिग्रहित करा आणि काम सुरू करायचं। त्याच्यानंतर एक स्मारक जे आहे ते उभं करायचं आहे। वेगवेगळ्या आणखी त्याच्यामध्ये गोष्टी असलेल्या, त्याची किंमत जवळजवळ 134 कोटी रुपये आहे। ते 134 कोटी रुपयाचं जे आहे ते प्रपोजल सगळीकडून पास होऊन शेवटी सेक्रेटरीची हाय पॉवर कमिटी असते तिच्यामध्ये सुद्धा मंजूर झालेला आहे। आता एका मुख्यमंत्र्यांचा विचार होतो शिक्कामोर्तब बाकी आहे। तर ते काम झालं की मग मला असं वाटतं की त्यांनी सांगितलं की